गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही अंत पार नाही अंत पार नाही बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी 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 आनंदल्या नर बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी 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 गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे 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 बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी 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 तुका म्हणे छंदे तुका मुळे छंदे तुका म्हणे छंदे तुका मुळे छंदे मन मोई रे गोविंदे मन मोई रे गोविंदे मोई रे गोविंद मन मोई रे गोविंद मन मोई रे गोविंद मन मोई रे कृष्ण नंदा घरी कृष्ण नंदा घरे बाळ कृष्ण नंदा घरे कृष्ण नंदा घरी आनंदल्या आनंदल्या नारी आनंदल्या आनंदल्या नारी आनंदल्या नारी गोपाल गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सोका गोकुळीच्या सोका गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सोका गोकुळीच्या सोका गोकुळीच्या सोका गोकुळीच्या सोका गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा पार नाही लेखा अंत पार नाही लेखा नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा नाही लेखा
गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा अंत पार नाही रेखा नाही रेखा बाळ कृष्ण बाळ कृष्ण नंदागरी अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा नाही लेखा बोल कृष्ण बोल कृष्ण आनंदल्या नर नारी नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या आनंदल्या नर नारी नर नारी बाळ कृष्ण नंदागरी बाळ कृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी नर नारी नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी नर नारी नर नारी नर नारी आनंदल्या नर नारी नर नारी नर नारी आनंदाल्या नर नारी आनंद नर नारी नर नारी बाळ कृष्ण नंदागरी बाळ कृष्ण नंदागरी नवनीरदाभात पीतांबराधरुण बिंबफलाधरुष्टान् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद
नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस। प्राणप्रयाणसमये कफमातपित्ते कण्ठावरोधनविधौ स्मरणं कुतस्ते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सह्याद्रिशिखरे रम्यम् अनुसूयात्रिनन्दनं स्तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं। पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दं वन्दे चक्रधरं विभुं। वन्दे श्रीचक्रधरं विभुं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वयं नुमः। गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। पांडुरंगा करू नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। बसलेल्या मायबाप हो, आपल्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, हा अभंग देहूचे संत श्रीमंत संत श्रेष्ठ शिरोमणी तुकोबारायांचा हा अभंग आहे। या अभंगातून गोकुळातल्या सुखाचं वर्णन या ठिकाणी केलं आहे। आणि म्हणून ज्या तुकोबांचा अभंग आपण सेवेला घेतलेला आहे, हा अभंग वारकरी संप्रदायाचे कळस असलेले श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे। संतप्त अवस्थेमधून संतृप्त अवस्थेमध्ये पोचल्यानंतरचा हा अभंग आहे। या अभंगातून जे चिंतन त्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे, हे चिंतन काल्याच्या विषयाच्या संदर्भामध्ये ज्या महात्म्यानं उभं जीवन आपल्या या विश्वाच्या कल्याणासाठी समर्पण केलं, अशा या महात्म्याचा हा अभंग आहे। प्रपंचात राहूनही आदर्श प्रपंच करून परमार्थाची वाटचाल करता येते, याचं सुंदर उदाहरण म्हणजे तुकोबाराया। आणि म्हणून या महात्म्याच्या चिंतनातूनच जे विषय निघालेले आहेत, ते सगळे विश्वाच्या कल्याणासाठी निघालेले आहेत। आणि म्हणून संप्रदायानं त्यांना जी उपमा दिलेली आहे, त्यांना जी शिखरावर बसवलेलं आहे, ऐक नाही, कुठं बसवलंय शिखर? तुका झाला असे कळस भजन करा सावकाश। कळसाची उपमा त्यांना संप्रदायानं दिलेली आहे। आणि ज्याचं माझं कधी पटत नाही अशा माणसानं, रामेश्वर पंडितासारख्या महात्म्यानं, त्यांना तुलनेला आलेले तुकोबाराया
अशी उपमा त्यांना दिलेली. माझा घसा बसलेला आहे म्हणून प्रमाण तुम्ही देत राहायचे. तुका विष्णू नाही तुझा, तुकिता तुलनीशी. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुका विष्णू नाही तुझा. आणि म्हणून तुकोबांना विष्णूची उपमा दिली आहे. संपूर्ण व्यापक दृष्टिकोन असलेला विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम, सर्वांना एकत्रित बघणारी दृष्टी जी होती ती तुकोबारायांच्याकडे होती. आमची भारतीय संस्कृती इतके श्रीमंत आहे. आमच्या महाराष्ट्रातला हा जो पावन देश आहे, या पावन देशामध्ये अनेक धर्म, पंथ, संप्रदाय, ही सगळी या संप्रदाय संपूर्ण भूमी या महाराष्ट्रामध्ये जिथे हरचे दास जन्म घेते, पवित्र ते आणि म्हणून असा जो महाराष्ट्र आहे, अशा या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय, नवे नवे अनेक संप्रदाय. नाशिक जिल्हा आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, सवय लागली थोडीशी ती. अहिल्यानगर जिल्हा, बाजूला संभाजीनगर जिल्हा, हे सगळे जिल्हे जे आहेत ना, हे महाराष्ट्रातले अत्यंत पावन आणि पवित्र झालेले जिल्हे आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महानुभाव पंथाचे संस्थापक त्यांनी सुद्धा याच जिल्ह्यामध्ये महत्वाचं जे निरूपण आहे ब्रह्मविद्या शास्त्र, या शास्त्राचं निरूपण या जिल्ह्यांमध्ये केलेलं आहे. वारकरी संप्रदायाची ज्ञानेश्वरी सुद्धा याच अहिल्यानगर म्हणजे आपल्या शेजारीच असलेल्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे. प्रभू रामचंद्रांची पावले या जिल्ह्यामध्ये उमटलेली आहेत. किती पवित्र आणि पावन आहे. आणि म्हणून भगवान श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा आपल्या साधकांना उपदेश करत असताना महाराष्ट्री असावे, महाराष्ट्रात तुम्ही राहा. कारण हा महाराष्ट्र मध्य देशामध्ये आहे आणि हा महाराष्ट्र सर्व बाजूनी सगळ्या प्रकाराने शीतल, शांत, सात्विक प्रकारचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. आमचे गुरुवर्य कैवल्यवासी परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महाराष्ट्र अधिकरण संवत्सरचे बाबा राजधर बाबाजी, ज्यांनी आम्हाला लहानसं मोठं केलं, आम्हाला शिकवलं, माणसामध्ये उभं केलं, ते गुरुवर्य आचार्य प्रवर श्री वांबुरीचे मामा. ज्या बंधूंनी आम्हाला हे अंगुलगाव दाखवलं बालपणी, लहानपणी, वयाच्या 5व्या वर्षी, ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय महंत श्री नाणेराज बाबा उर्फ साधेराज बाबाजी. या परिसरामध्ये अनेक संत झालेली आहेत. गंगागिरीजी महाराज असतील, नारायणगिरीजी महाराज असतील, जनार्दन स्वामी असतील, शांतिगिरीजी महाराज असतील, अनेक संत आहेत. आणि या सगळ्या संतांनी हा जो परिसर आहे हा पवित्र आणि पावन केलेला आहे. या संतांचे उपकार आमच्यावर आहेत म्हणून तर ही सगळा समाज या जंगलामध्ये, जंगलमय वातावरणामध्ये एवढा मोठा तुफान समाज जमू शकतो. काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविती, माझा निरंतर काय सांगू संतांचे उपकार, हे माझा निरंतर विधी, माझा निरंतर
म्हणून या संतांचे उपकार काय सांगू, शब्दांच्या पलीकडे आहेत ते, शब्दातीत नाहीत. आणि म्हणून शब्दांच्या पलीकडे जिथं आहेत, अहो त्यांच्याकडे भांडवलच ते आहे. आम्हा घरी धन शब्दांचे शब्दरूपी धन त्यांनी या विश्वाला दिलेलं आहे. आणि म्हणून अशा या महान या पावन भूमीमध्ये पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार श्री दत्तात्रय महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने गेल्या 2024 पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत. आणि याही वर्षी ज्या अंकुळनेरकर परिवाराचं साल आहे, त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने याचं नियोजन केलेलं आहे. हे नियोजन करत असताना सर्व परिसरातील या पंचक्रोशीतील समस्त भक्तिमंडळ, महानुभाव आणि संपूर्ण संप्रदायाची सर्व मंडळी, विविध जाती जमातीची मंडळी, या सर्वांनी मिळून हा गोवर्धन पर्वत कार्यक्रमाचा उचलला. आणि सुंदर असा हा 7 दिवसामध्ये संपन्न झालेला कार्यक्रम आज आपण याची डोळा पाहत आहोत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करत असलेले परमपूजनीय परमादरणीय माझे स्नेही मित्र श्री नंदलाल दादाजी अंकुळनेरकर, भागवत कथेमध्ये ज्यांनी झाकीच्या रूपाने सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलं आणि आश्चर्यचकित करून टाकलं, ते प्राध्यापक दीपकराज शास्त्रीजी, समस्त या संस्थांचे सर्व पुजारी मंडळ, अंकुळनेरकर मंडळी, या कार्यक्रमाला मला साथ देण्यासाठी इथं उभी असलेली, मला काही येत नाही बरं का, काहीच नाही, मी अडाणी माणूस आहे, मला सांभाळून घ्यावं सगळं. आणि ही सगळी गुणवंत माझ्या जातीची, माझ्या धर्माची ही सगळी मंडळी, माझ्यावर प्रेम करणारी या ठिकाणी उपस्थित आहेत. अंगुलगाव, सायगाव, पांजरवाडी, नारखेडा, श्री हरिभक्तपरायण श्री दिलीपराव भाऊरावजी घोडके, हरिभक्तपरायण सोमनाथजी आगवण, हरिभक्तपरायण श्री बाबूरावजी साळे, हरिभक्तपरायण श्री चंदू महाराज जानराव, हरिभक्तपरायण तुकारामजी जाधव, हरिभक्तपरायण आकाश जगझाप पखवाजवादक, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. निर्जीव अशा या पखवाजामधून सुंदर असे बोट टाकून ज्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध करतायत ते हरिभक्तपरायण विशाल महाराज, विशाल इथं कागदावर माझ्याकडे दोघं बी, बरं दोघं बी, विशाल महाराज आणि आकाश महाराज दोघंही या ठिकाणी आहेत. मी तरी काय करणार आहे. हरिभक्तपरायण परशुरामजी देवरे, बऱ्याचशा मंडळीची नावं घ्यायची राहिली असतील, असं गृहीत धरा आता नावं घेतली म्हणून सगळ्यांनी. त्याचप्रमाणे आमचे चोपदार सर्व बंधू, बसलेले मायबाप, आदरणीय परमश्रद्धेय महंत श्री चक्रपाणी बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय अजय दादाजी, परमपूजनीय परमादरणीय सगळे संत महंत राजदर दादाजी, मनोहर दादाजी, अजून सगळे उपस्थित असलेले सर्व तपस्विनी माता भगिनी, परिसरातून आलेली सर्व वेगवेगळ्या विभागाची सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्ते मंडळी, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, आजी सरपंच, सगळ्या बचत गटाचे अध्यक्ष, लाडक्या बहिणी, सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि आपल्याला या कीर्तनाच्या विषयाकडे वळत असताना या ठिकाणी महानुभाव पंथातील सुप्रसिद्ध चॅनलवाले जे दादा आहेत, परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय श्री तपेशराज दादाजी राहेरकर, त्यांचं देवश्री चक्रधर नावाचं चॅनल आहे. आणि भारतामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त यांचे कार्यक्रम जात असतात, ते शूटिंग करत आहेत. आणि म्हणून जास्तीत जास्त तुम्ही मला सांभाळून घ्या. आणि तुमच्याबरोबर माझी बी जत्रा होऊ राहिली, चांगली गोष्ट आहे बाबा. चांगल्या प्रकारे प्रकाशित करा हा कार्यक्रम आणि सर्वसामान्यापर्यंत हा अंगुलगावचा ह्या देवाचा कार्यक्रम सर्वपर्यंत पसरावा. त्यासाठी बाबांसाठी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया. आणि आपल्या कार्यक्रमाच्या या मूळ चिंतनाकडे आपण विषय मांडणार आहोत. तुकोबांचा अभंग इतका सोपा नाही आहे. आपण जितक्या सोप्या पद्धतीने त्याच्याकडे बघतो ना, तितका सोपा तो नाहीच आहे. अनेक कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, MA PhD झालेली माणसं त्यांची मती गुंग होते. अशा विविध पद्धतीने तो अभंग आणि त्या अभंगाची चिंतन समोर असतं. मी माझ्या अल्पपरीने, माझ्या अल्पबुद्धीने या ठिकाणी ते चिंतन मांडणार आहे. आणि चिंतन मांडण्यापूर्वी आपण सगळेजण एकदा भगवंताच्या नामाचा गजर करणार आहोत. सगळ्यांनी सुंदरपैकी, सगळ्यांना ज्यांना ज्यांना देवाने हात दिलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी हात वर करायचे आहेत. पार तिकडं बसलेली मंडळी, ते त्यांना कळालंच नाही वाटतं. कळालं हो, तिकडे कळालं, सगळीकडे कळालं. ज्यांना हात दिले नसतील त्यांनी वर करू नका.
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला हात वर करून देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाल कृष्ण भगवान सब साधु गोपाला सुखा गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. या अभंगामध्ये संतांनी गोकुळाचं वर्णन केलेलं आहे आणि हा जो अभंग आहे या अभंगामध्ये गोकुळाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. आज आपण सर्वांनी गुढी उभारलेली आहे आणि म्हणून ज्या भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये आनंद दिलेला आहे तो भगवान परमात्माच आनंदमय आहे आणि म्हणून आनंदमय असलेला भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला आणि अवतीर्ण झाल्यानंतर त्याच्या अवतारामुळे गोकुळामध्ये सुख निर्माण झालं. याचा अर्थ अगोदर काही सुख नव्हतं का? सुख होतं पण ते सुख वेगळं होतं आणि म्हणून सुख म्हणजे नेमकं काय आम्हाला कळलं पाहिजे. सुख म्हणायचं कशाला ते आम्हाला कळणं गरजेचं आहे आणि म्हणून या समाजामध्ये विश्वामध्ये जर बघितलं आपण तर सर्वच जग हे दुःखानं व्यापलेलं आहे आणि दुःखानं व्यापलेला हा जो समाज आहे दुःखी झालेलं हे विश्व आहे. या जगामध्ये कोणीही सुखी नाही. सुखी कोणी आहे का? कुणीही सुखी नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तूची शोधून पाही. जगामध्ये कुणीही सुखी नाही. सुख आपल्याला वाटत असतं पण हे सुख आपलं नेहमी बदलत असतं आहे की नाही. खूप गरमी व्हायला लागली म्हणून तुम्ही पंखा लावला तुम्हाला सुख वाटायला लागलं पण पंखा म्हणजे सुख आहे का? हाच पंखा जर हिवाळ्यामध्ये जर कुणी लावून दिला तुम्हाला पंखा लावू का म्हणलं तर तुम्ही काय म्हणता? तुमच्या वायरी ढिल्या झाल्या का म्हणतात. आपलं सुख हे बदलत असतं. आपल्या सुखाची जी अवस्था आहे ती बदलत जाते आणि म्हणून बदलत जाणारं जे सुख आहे हे सुख संतांनी बघितलं आणि सुखाच्या विषयी मांडत असताना सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढी दुःख पर्वता एवढं दुःख आहे आणि म्हणून जो पाहिला तो माणूस जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सुखिया सुखिया कोई नहीं रे तो सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं
दुःखी आहे. जगामध्ये कुणीही सुखी नाही. सुख कुणाला सापडलं नाही. आणि सुख जसं जसं तुम्ही पाठीमागे लागेल सुखाच्या, म्हणून तर भगवान श्री चक्रधर स्वामी म्हणाले तुम्ही सुखाच्या मागे लागूच नका. सुखाच्या मागे लागूच नका. तुम्ही जितकं सुखाच्या मागे धावाल तितकं सुख पुढे पुढे जात राहील. आणि म्हणून सुख नको आहे. नेमकं सुख म्हणजे नेमकं काय? कशाला म्हणायचं सुख? भगवान श्री चक्रधर स्वामींनी सुखाच्या संदर्भामध्ये विचार मांडत असताना स्वामी म्हणाले दुःख मिश्रित ते सुख बोलिजे. ज्याच्यामध्ये दुःखाचा लवलेश आहे, ज्याच्यामध्ये दुःख आहे त्याला आपण सुख म्हणतो. बरोबर की नाही? सुखाचं व्होल्टेज जास्त झालं की सुख, आणि दुःखाचं व्होल्टेज वाढलं की दुःख, याला आपण सुख म्हणतो. आणि म्हणून सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे. काय शब्द आहे विरुद्धार्थी शब्द? बोलत चला. सुखाला विरुद्धार्थी शब्द दुःख, आणि सुखाला विरुद्धार्थी शब्द सुखाला विरुद्धार्थी शब्द दुःख, आणि दुःखाला विरुद्धार्थी शब्द सुख. आणि म्हणून विरुद्धार्थी शब्द ज्याला नाही त्याला आनंद असं म्हणायचं. आनंदाला विरुद्धार्थी शब्द कुठे सांगा बरं? दुःख बांधवणे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. बांधवणे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. आणि म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कुठे सुखाचा विचार आहे हो? या संसारामध्ये प्रपंचामध्ये सुख नाहीच आहे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुखाच्या संसारा संदर्भामध्ये, प्रपंचाच्या संदर्भामध्ये स्वामी म्हणाले की या संसारामध्ये सुखरूपता, दुःखरूपता, आहे की नाही, आणि अनित्यता हे 3 दोष या संसारामध्ये आहेत. या संसारामध्ये किती दोष आहेत? 3 दोष आहेत. दुःखरूप संसार आहे. आपल्याला जे सुख म्हणून वाटतं, आहे की नाही, सुख भोगावया मंदिर केले, आहे की नाही, मंदिर म्हणजे घर. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शोधे पाठी लागले उडाळ, काम क्रोध लोभ दोढे पाठी लागले ओढाळ. कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ, कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे जय रक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे परम लागो. दृष्टी देतो त्याचे नाव उच्चारे, धर्म जागो सदैव तो परम बगारे. दृष्टी देतो त्याचे नाव उच्चारे. अंधळ्याला जो दृष्टी देतो असा जो भगवान परमात्मा आहे, तो या संसारामध्ये दुःखरूप असलेल्या जीवांना, या दुःखरूप असलेल्या संसारातील जीवांना सुख देण्यासाठी भगवान परमात्म्याचा अवतार होत असतो. सगळ्या संप्रदायानं सांगितलं. माऊली म्हणाले, तुकोबाराया म्हणाले, सगळे जी संत मंडळी होऊन गेली. भगवान गौतम बुद्ध सुद्धा म्हणाले, सब्बम दुःखम, सर्वत्र दुःख आहे, जगामध्ये कोणी सुखी नाही, आहे की नाही. समर्थांनी सुद्धा दासबोधामध्ये सांगितलं, जगी सर्व सुखी असा कोण आहे.
कोणी सुखी आहे का? एक माणूस उठून उभा राहिला, म्हणले महाराज मी सुखी आहे. म्हणले कसं काय? एक माणूस सुखी आहे म्हणलं कोणता? म्हणलं जगी सर्व सुखी असा कोण आहे? असा निर्लज्जम सदा सुखी म्हणले, सगळा नेहमी सुखी असतो म्हणले निर्लज्ज. आणि म्हणून सुख जे आहे ते भगवंताच्या अवताराच्या सुखाचे हे नाव आवडे निघाव, सुखाचे हे नाव आवडे निघाव, सुखाचे नाव आवडीने गाव, सुखाचे नाव आवडीने गाव, सुखाचे हे नाव आवडे निघाव, सुखाचे हे नाव आवडे निघाव, रे सुखाचे नाव आवडीने गाव, रे सुखाचे नाव आवडीने गाव. वाचे आळवावे, वाचे आळवावे विठोबाचे सुखाचे हे नाव आवडे निघाव, सुखाचे हे नाव आवडे निघाव. आणि म्हणून ज्याच्यामध्ये सुख आहे ते प्रभूचं चिंतन आहे, भगवान परमात्म्याचं चिंतन आहे. कारण भगवंताचं जे नाम आहे, भगवंत जो आहे तो सर्व सुखाचा आगर आहे. आणि म्हणून सर्व सुखाचे आगर भगवान परमात्म्याकडे सर्व सुख आहे. आणि म्हणून ते सुख देणारा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. आपल्याला वेळ कमी आहे आणि म्हणून या कमी वेळामध्ये आपल्याला भरपूर काही चिंतन करायचं आहे. आणि असा हा भगवान परमात्मा मथुरेमध्ये बंदीशाळेमध्ये जन्माला आला. आणि जन्माला आलेला हा भगवान परमात्मा जेव्हा तो जन्माला आला तेव्हा तो 14 वर्षाचा होता. आणि 14 वर्षाचा हा भगवान परमात्मा जन्माला आला. भगवान परमात्म्याचा जन्म कधीच होत नसतो, त्याचा अवतार होत असतो. तुमचा आणि माझा जन्म झालेला आहे आणि भगवंताचा अवतार झालेला आहे. अव शब्दाचा अर्थ आहे खाली येणे आणि तृ म्हणजे अवतरणे. खाली येणे, अव म्हणजे खाली, तृ म्हणजे अवतरणे. खाली येणे, निर्गुण निराकार असलेला भगवान परमात्मा. संत म्हणाले ना, तुझ सगुण मनोकी निर्गुण, तुझ सगुण मनोकी निर्गुण, तुझ सगुण मनोकी निर्गुण, तुझ सगुण मनोकी तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, तुझ सगुण मनोकी निर्गुण रे. ठीक आहे. आणि म्हणून तो त्याला सगुण म्हणावं की निर्गुण म्हणावं. माझा आवाज जरा गायनात मध्ये खाली, तुम्ही उंच आवाज म्हणायला काही हरकत नाही ना. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 देवानंदन गोपाला, नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आणि म्हणून भगवान परमात्मा अवतीर्ण झाला. आमचा जन्म होतो हा आपल्या इच्छेने होत नाही आणि भगवंताच्या प्रवृत्तीने भगवंताचा अवतार होत असतो. आम्ही कुठं जन्माला यायचं, कधी जन्माला यायचं, कोणत्या गावात जन्माला यायचं आम्हाला माहीत नाही. कारण आमचा जो जन्म होतो कर्मानुगच्छति जीव एक, कर्म जसं असेल तशा पद्धतीने आपला प्रवास चालू असतो. आणि भगवंताला जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा तेव्हा तो अवतीर्ण होत असतो. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी खूप सुंदर वर्णन केलं की भगवंताला अवतार घेण्याची वेळ कधी येते, जेव्हा धर्माला ग्लानी येते. आणि धर्माला ग्लानी आल्यानंतर त्या धर्माची स्थापना करण्यासाठी धर्माशी नीतीशी सेज भरी, धर्माची आणि नीतीची शास्त्राची सेज भरण्यासाठी, धर्म आणि नीती एकत्र आणण्यासाठी भगवान परमात्म्याचा अवतार होत असतो. गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणाले ना,
काय म्हणाले? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगायुगामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतो आणि हा अवतीर्ण झालेला परमात्मा मथुरेमध्ये अवतीर्ण झालेला आहे आणि देवकीच्या समोर उभा आहे. देवकी म्हणाली, बाळा, तुझ्या जन्माची वाट पाहता पाहता किती वर्ष निघून गेले आणि तू एकदा समोर आला तर एवढा मोठा, थोडासा लहान हो ना, माझ्यासाठी लहान हो. आणि म्हणून भगवान परमात्मा इतके लहान झाले, इतके लहान झाले, इतके लहान झाले, देवकीच्या मांडीवर आले. भगवान परमात्मा देवकीच्या मांडीवर आले. सुंदर असं ते स्वरूप. मदनाचा पुतळा जन्माला यावा अशा पद्धतीने भगवान परमात्मा पूर्ण परब्रह्म परमेश्वर त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. देवकीनं सांगितलं, नाथ, आयुष्यात कधी काहीच मागितलं नाही तुम्हाला, बस ह्या लेकराला वाचवा. हो, वाचवा या लेकराला, या दुष्ट कंसापासून वाचवा ना, या बाळाला वाचवा, बस, आयुष्यात काही मागणार नाही. वसुदेवानं सांगितलं, कसं शक्य आहे? हातामध्ये बेड्या आहेत, पायामध्ये बेड्या आहेत, द्वारपाल उभे आहेत, दार बंद आहे, प्रचंड पाऊस पडतो आहे, विजांचा कडकडाट होतो आहे आणि अशा वेळी मी या बाळाला सुरक्षित जागेवर कसा नेऊ शकतो? तेव्हा भगवान परमात्म्यांनी सांगितलं, काय सांगितलं? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुलाला, दिलं नको मला, मजने गोकुलाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुलाला, हे मजने गोकुलाला, हे माया उपजली तेथे, मज ठेवे आणि येथे, माया उपजली तेथे, माया उपजली तेथे, मज ठेवे आणि येथे, माया उपजली तेथे, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुलाला, मजने गोकुलाला. थोडंसं बरं वाटलं आता. आणि म्हणून नंदाच्या घराला मला घेऊन चला, तुम्ही काही काळजी करू नका, कारण माझा जो अवतार झालेला आहे तो अवतार दिव्य अवतार आहे. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात, जन्मकर्म च मे दिव्यम मेवम यो वेत्ति तत्वतः. माझा जन्म दिव्य आहे आणि माझं कर्मही दिव्य आहे. जन्म कसा दिव्य आहे? बंदी शाळेमध्ये जन्म घेतला, पण जन्म झाल्याबरोबर 14 वर्षाचा आणि तो पुन्हा लहान होऊ शकतो, दिव्य आहे. दिव्य अजून कसा आहे? जन्मल्याबरोबर आई बापाच्या हातातल्या बेड्या तुटल्या, दिव्य नाही तर काय? दिव्य असलेला जन्म. भगवान परमात्म्याने सांगितलं की बाबा रे, मला तुम्ही नंदाच्या घरी पोहोचवा. उचलीला कमलापती उचलला, भगवंताला उचललं आणि उचलल्यानंतर दरवाजातून बाहेर, बंदी शाळेतून बाहेर काळा कुट्ट अंधार आहे आणि अशा अंधारामध्ये वसुदेव आपल्या बाळाला घेऊन निघाला. बाळाला नेऊन निघाला, यमुनेमध्ये प्रवेश केला आणि यमुनेमध्ये प्रवेश केल्यानंतर भरपूर पाऊस आलेला आहे यमुनेला. कमरे इतकं, छाती इतकं पाणी, डोके इतकं पाणी. बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी शेवटी डोक्यावर घेतलं बापाने. तुम्ही तरी काय करता? पोरांना डोक्यावरच घेतलंय ना, घेतलंय का नाही? 15,000 मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे, डोक्यावरच घेतलंय तुम्ही पोरांना. पण
पण वसुदेवानं जे बाळाला डोक्यावर घेतलं होतं ते सुरक्षित जागेवर नेण्यासाठी डोक्यावर घेतलं होतं. तुम्ही तुमच्या मुलाला अशा सुरक्षित जागेवर पोहोचवा, अशा जागेवर त्याला नेऊन पोहोचवा की त्याला भ्रष्टाचाराच्या लाटांनी हलवलं नाही पाहिजे, नोटाच्या बंडलांनी त्याला विचलित केलं नाही पाहिजे. अशा सुरक्षित जागेवर पोहोचवा. अशा सुरक्षित जागेवर मुलाला पोहोचवण्याची आज गरज आहे. बाळाला पोहोचवलं आणि पोहोचवल्यानंतर भागवतामध्ये या सगळ्या कथा त्यांनी ऐकलेल्या आहेत म्हणून उड्या मारत चाललो. आणि म्हणून बाळाला घेतलं, आपलं पोहोचवलं आणि पोहोचवल्यानंतर तिथून मायेला घेतलं, मुलीला घेतलं आणि पुन्हा बंदीशाळेमध्ये आला. बंदीशाळेमध्ये आल्यानंतर वसुदेवानं प्रतिज्ञा केलेली होती, वचन दिलेलं होतं की 8वा जो होईल तो मी तुझ्यापर्यंत आणून पोहोचवेन. आणि म्हणून वसुदेव आपल्या मुलाला अर्भकाला घेऊन जातोय, त्या मुलीला घेऊन जातोय. बहिणीनं सांगितलं, दादा नको रे मारू येईल, नको मारू येईल. अरे आकाशवाणी जेव्हा झाली होती ना तेव्हा तो तुझा 8वा जो कोणी जन्माला येईल तो तुझा वैरी असेल, मुलगी आहे असं त्यांनी म्हटलेलं नव्हतं. ही तर मुलगी आहे, हा मुलगा नाही, याला मारू नको. कुठलाही विचार न करता कंसानं त्या मुलीला घेतलं. गरगर फिरून आता दगडावर आपटणार, पण आपटण्यापूर्वीच, दगडावर आपटून मारण्यापूर्वीच ती हातातून निसटली. तुम्ही काय करता? मुलगी आहे म्हटल्याबरोबर तिचा गर्भपात करायला सुरुवात करतात. कंसाला नाव ठेवण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला? काय अधिकार आहे तुम्हाला कंसाचा नाव ठेवण्याचा? काही अधिकार नाही तुम्हाला. कारण तुम्ही जन्माला येण्यापूर्वी कोवळ्या कोवळ्या कळ्या तुम्ही जाळून टाकतायत, मारून टाकतायत. तुम्ही कंसापेक्षाही भयानक आहात. आणि म्हणून थोडासा विचार करण्याची गरज आहे. तिला मारणार तेवढ्यामध्ये ती हातातून निसटली. आणि निसटल्यानंतर मला तू काय वदणार आहेस रे? तू माझा काय वध करू शकणार आहेस? तुला मारणारा जो आहे ना तो गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. मला सांगा, जायचंच होतं या पोरीला तर गुन्हानं जावं का नाही? जाताना आग लावून गेली की नाही? कंस हा बेचैन झाला आणि एक 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 अपत्य मारायला त्याने सुरुवात केली. गोकुळामध्ये आजूबाजूला जेवढी जन्माला आली होती ती सगळी बालकं मारण्याचा उपक्रम त्याने सुरुवात केला. पण नंदबाबाच्या घरी असलेला जो आहे बाळ त्याला कसं मारायचं म्हणून मांबळ भट्ट निघाले. आणि हे मांबळ भट्ट यमुनेतून पार करण्यासाठी निघाले. तिथं आमचा नाम्या होता भोकरचा, भलता विचित्र नाम्या. मांबळ भट्ट म्हणाले, नाम्या अरे मला पलीकडे जायचे आहे, घेऊन जातोस की नाही? ते म्हणले, देव बाप्पा बसा ना. बसलं. बरं, ज्याला जायचं आहे त्याने गुपचूप जायला पाहिजे का नाही? 12 पंचायती कशाला करायला पाहिजे? काही काही माणसं लई विचार करत राहतात. महाराज जर दिसला ना लई त्याला टेन्शन, प्रश्न मागं प्रश्न, प्रश्न मागं प्रश्न, प्रश्न माग. एक तर मी संभाजीनगरहून निघालो होतो, अंदरसूरला उतरायचं होतं. एका महाराजांनी त्या माझ्या शेजारी, महाराज कुठं चालले? म्हणलं अंदरसूरला कुठं? अंघोळ चाललं. आणि लग्न झालं का म्हणे? म्हणलं तुला काय सोयरी करायची काय माझ्या संग? काय विचारतील याचा नियमच नाही. आता मांबळ भट्टाला नदीच्या पलीकडे जायचंय, यमुनेच्या पलीकडे जायचंय. मांबळ भट्टाने त्या नाम्याला विचारलं, नाम्या तुझे लग्न झाले की नाही? झालं म्हणलं देव बाप्पा एकदाचं. पोरायचे लग्न होणं लय अवघड झालं त्याचं. पण ऐक ना, नाव पुढं सरकली थोडीशी. नाम्या तू काही शिकला की नाही? म्हणला देव बाप्पा मी काहीच शिकलो नाही. अरे 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 25% जीवन वाया गेले. नाव पुढं सरकत होती. बरं तू नाही शिकला, तुझी बायको तरी काही शिकलेली आहे की नाही? म्हणले बाबा माझी बायको तो डायरेक्ट अंगठा छापचे. म्हणला अरे 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 50% जीवन वाया गेले. तू बी शिकला नाही, तुझी बायको पण. नाव पुढं चालली होती, अजून पलीकडं पोहोचला नाही. नाव आता नेमकी मध्यभागी थोडी पुढं सरकली होती. नाम्याला वाटलं माझे 50% आणि 25% आणि 75% काढतो का महाराज? म्हणले हा मध्यभागी नाव गेल्यानंतर नाम्या म्हणला, देव बाप्पा नाव बुडणार आहे म्हणे आता पाण्यामध्ये, तुम्हाला पोहता येतं का? अरे म्हणे माटकळींच्या मला कुठे रे पोहता येते? तुमचे 100% जीवन वाया गेले म्हणले, माझे 75च आहे म्हणले.
कसे तरी धावपळ करत मांबळ भट्ट पोहोचल्यानंतर मांबळ भट्टाची कथा तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे. आणि मांबळ भट्ट त्या ठिकाणी यशोदा मातेला सांगतात की माता, अरे हा मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, याला मारून टाकलं पाहिजे. यशोदा मैया म्हणाली, महाराज कालच तर गर्गमुनी आले होते आणि गर्गमुनींनी तर सांगितलं हा मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, हा मुलगा त्रैलोक्याचा मालक बनेल, हा विश्वाचा पती बनेल, हा जगद्गुरू बनेल, हा सर्वांना आकर्षित करणारा मनमोहक बनेल आणि हा आकर्षण करणारा कृष्ण होईल. म्हणून त्याचं नाव त्यांनी कृष्ण ठेवलं. आणि तुम्ही तर म्हणता याला मारून टाकलं पाहिजे. आईच आहे ना शेवटी ती आई म्हणली, बाबा तुमचं काही पंचांग चुकत असेल हो. अशी कोणती आई आहे जगातली की जी ती आपल्या बाळाला नाव ठेवणार आहे? कितीही बाळ कसाही असला तरी ती त्याच्यावर प्रेम करत असते. आणि म्हणून तर संत म्हणाले, लेकुराचे हित जाणे मावलीचे चित्त. लेकुराचे हित हो लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐशी करवयाची जाती ऐशी करवयाची जाती वाहे बाबोरे चित्त वाहे बाबोलीचे चित्त ऐसे करवयाची जाती ऐसे करवयाची जाती. आणि म्हणून ती यशोदा आपल्या लेकराचं हित चिंतन करणारी ती आई आहे, यशोदा आहे. आणि म्हणून या यशोदेनं सांगितलं, देवबाप्पा तुमची काही दक्षिणा असेल ती मी घेऊन येते. आई दक्षिणा आणायला गेली. देवबाप्पांना विचार केला असेल की आता दक्षिणा आपल्याला मिळणार आहे. भगवंताने विचार केला, पहिलंच गिऱ्हाईक आहे आणि ब्राह्मण आहे आणि म्हणून ब्राह्मणाला मारू नये आणि म्हणून ब्राह्मणाला विटंबिला बट आहे की नाही. असं तो जो पाठ होता तो पाठ समोरून मारायला लागला, पाठीमागून पाठ होता तो पाठ मारायला लागला, खाली जो पाठ होता त्याने पृष्ठभाग मारायला सुरुवात केली. भटाची मोठी फजिती झाली आणि इतकी फजिती झाली, किती फजिती झाली, जानवे तुटले पंचांग फाटले जानवे तुटले पंचांग फाटले जानवे तुटले पंचांग फाटले तुटले पंचांग फाटले तारा घालाले टिंब टिंब तारा घालाले टिंब टिंब तारा घालाले टिंब टिंब. आणि म्हणून जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले कमरेचे असं म्हणू शकतो आपण. आणि म्हणून या ठिकाणी इतकी फजिती झाली. पांढरं शुभ्र असलेलं धोतर पिवळं जरद झालं. घाबरत घाबरत पळत पळत कसा तरी पोचला. कंस बेचैन झाला, कारण दिवसाने तो एकेका क्षणाक्षणाने वाढत होता. चंद्रकलेच्या कलेप्रमाणे तो वाढत होता आणि वाढत असणारा कृष्ण परमात्मा, आपण त्याला लवकर मोठा करू आता. आणि हा कृष्ण परमात्मा घरामध्ये रांगू लागला आणि रांगता रांगता घरामध्ये फिरू लागला. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत ताल गुडघ्याने गुडघ्याने रांगतो ताल गुडघ्याने गुडघ्याने रांगतो ताल गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. भगवान परमात्मा आता घरामध्ये रांगू लागला आणि रांगणारा हा कृष्ण परमात्मा या घरामध्ये सगळीकडे रांगू लागला. तो यशोदेला काम करू देत नाही. या सगळ्या लीळा तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आपण थोडीशी आणखी उडी मारणार आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा हा रांगता रांगता उखलबंधन तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. आणि म्हणून याच्याही पलीकडे भगवान कृष्ण परमात्मा आता घरातून बाहेर निघाला आणि बाहेर निघून सगळ्या गवळणींच्या घरी जाऊ लागला. आणि सगळ्या गवळणींच्या घरी जाऊन त्याने दही दूध चोरायला सुरुवात केली.
हा दहीदूध चोरणारा भगवान कृष्ण परमात्मा गवळणींनी विचार केला की तो जर आपल्या घरी आला नाही तर गवळणी अस्वस्थ होतात, बेचैन होतात. तो दिसला नाही तर त्या एकमेकीला विचारायला सुरुवात करतात, का ग तुझ्या घरी आला का? नाही बाई माझ्या घरी नाही आला. तुझ्या घरी? हो माझ्या घरी आत्ताच येऊन गेला. सगळ्या गवळणी आतुर होतात त्याला. मला सांगा, ज्या कृष्णाला तुम्ही चोर म्हणता तो चोर कुणाला आवडतो का? नाही आवडतो का कोणाला? चोर आवडतो का? का असं होतं तुमच्या घरी चोर आले रात्री 12 वाजता आणि आल्याबरोबर दरवाजा वाजवायला सुरुवात केली आणि दरवाजा वाजवायला सुरुवात केल्याबरोबर तुम्ही घरातले सगळे उठता. उठल्यानंतर तुम्ही म्हणता का घाई जाता का दरवाजा उघडायला? नाही उघडत. ते सगळेजण असे धरून धरा धरा दाबून धरा दाबून धरा. कशासाठी? चोरमध्ये घुस नाही म्हणून. पण हा चोर जर आला नाही तर गवळणी त्याच्या वाट बघतात. आणि म्हणून जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले की हा चोर वेगळा आहे. हा चोर कुणाला आवडला नाही. हा जनाबाईला आवडला, हा तुकोबांना आवडला, माऊली ज्ञानेश्वर माऊलींना आवडला, राधेला आवडला, मीरेला आवडला, गवळणींना आवडला, भगवान श्री चक्रधर स्वामींना सुद्धा चोरी करणारा कृष्ण आवडला. हा अद्वितीय असलेला भगवान परमात्मा. जगद्गुरु शंकराचार्यांनी वर्णन करताना सांगितलं की हा चोर जो आहे, व्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम गोपांगणांचे दुकूल चोरम अनेक जन्मार जित पाप चोरम चौराग्रगण्यम कृष्णम नमामि. हा चोरांचाही चोर असलेला कृष्ण परमात्मा याने दहीदूध चोरलेलं नाही. याने काय चोरलं? याने चित्त चोरलेलं आहे. आणि याच्याही पहिले हरिले हरिले माझे चित्त भारविता विसरले. हरिले हरिले माझे चित्त भारविता विसरले. हरिले हरिले माझे चित्त भारविता विसरले. हरिले माझे हरिले 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 चित्त भारविता विसरले. हरिले 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 माझे चित्त भारविता विसरले. हरिले हरिले माझे चित्त भारविता विसरले. हरिले 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 माझे चित्त भारविता विसरले. हरिले माझे चित्त भारविता विसरले. भारवित्त विसरले इतकं चित्त हरण करणारा हा भगवान परमात्मा. जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले की व्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम. त्याने अनेक जन्मार जित पाप चौरम, अनेक जन्मामध्ये आम्ही जे जोडलेलं पाप होतं ना, हे पापच भगवंताने चोरून घेतलं आणि आम्हाला आनंदामध्ये रममान केलं. आणि म्हणून असा हा भगवान परमात्मा गोकुळात जेव्हा अवतीर्ण झाला तेव्हा पहिल्या चरणामध्ये तुकोबा म्हणतात, गोकुळीच्या सुका 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 गोकुळीच्या सुका
घरी बाळकृष्ण नंदा 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 घरी. आणि म्हणून भगवान परमात्मा बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवान परमात्म्याचा अवतार गोकुळामध्ये झाल्यामुळे, भगवान परमात्म्याच्या अवतीर्ण झाल्यामुळे गोकुळामध्ये सर्वत्र आनंदी आनंद झालेला आहे हा भगवान कृष्ण परमात्मा. आणि म्हणून हा भगवान परमात्मा अवतीर्ण झाला खरा, पण मथुरेमधलं वातावरण खूप वेगळं होतं. मथुरेतलं वातावरण वेगळं झाल्यामुळं भगवान कृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी कंसाने अनेक प्रकारचे असुर पाठवले. पूतना राक्षसीन पाठवली, आपण ऐकलेलं आहे. आणि म्हणून पूतना, आगासूर, बकासूर, शकटासूर सगळ्या प्रकारचे राक्षस त्याने पाठवले, परंतु सगळ्यांचा निपात झाला. आणि हा भगवान परमात्मा बाळकृष्ण या गोकुळामध्ये वाढू लागला. आणि वाढत असणारा हा कृष्ण परमात्मा याच्या तक्रारी खूप वाढल्या. आणि वाढल्यामुळे भगवान परमात्म्याला नंदबाबाने सांगितलं, कृष्णा कान्हा काय कर, आपल्या या सगळ्या गायी घे, खांद्यावर कांबळी घे, आणि काय कर, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारितसे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारितसे, धेनु सावळा जगजेठी, धेनु सावळा जगजेठी, धेनु सावळा जगजेठी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारितसे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारितसे, धेनु सावळा जगजेठी, धेनु सावळा जगजेठी, धेनु सावळा जगजेठी. राधे 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 मुकुंद मुरारे, राधे 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 मुकुंद मुरारे, राधे 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 मुकुंद मुरारे, राधे राधे मुकुंद मुरारे. वाजवी कवन काना श्री हरी, वाजवी कवन काना श्री हरी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारितसे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारितसे, धेनु सावळा जगजेठी, धेनु सावळा जगजेठी, धेनु. अशा पद्धतीने भगवान परमात्मा गायी गुरु घेऊन निघालेला आहे आणि गायी चारण्यासाठी वृंदावनामध्ये जातो आहे. मंडळी, भगवान गोपाल कृष्णांनी गायी चारल्या. तुम्ही कृष्णाचे उपासक असाल, रामाचे उपासक असाल, कृष्णाचे जर तुम्ही उपासक असाल आणि तुमच्या घरामध्ये जर गाय नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. गोमाता प्रत्येकाच्या घरी असणं गरजेचं आहे. जी तुम्हाला जन्मल्यापासून तुम्हाला ती दूध देते, वृद्धापकाळापर्यंत तुम्हाला ती सांभाळते आणि तिचं मलमूत्रसुद्धा तुमच्या शेतीला वर्धक आहे. त्या गायीपासून आपण दूर चाललो आणि कृष्णाचे उपासक म्हणतो आहोत. भगवान परमात्म्याने गायी चारायला सुरुवात केली आणि गायी चारायला सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे असुर, बकासूर, शकटासूर वगैरे सगळे राक्षस पाठवलेत कंसाने. परंतु ह्या राक्षसांना सुद्धा भगवंतांनी त्यांचा उद्धार करून टाकला. आणि उद्धार केल्यानंतर एके दिवशी ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव ह्या सगळ्या कृष्णाच्या पेंद्या, सुदामा, वैजा, वाकड्या या सर्वांची चोरी ब्रह्मदेवाने केली आहे. आणि ही सगळी चोरी नेल्या सगळ्या गायी. आता नंदबाबाच्या गायी किती आहेत? 9 लाख गायी आहेत. किती गायी आहेत? ब्रह्मदेवाने त्या गायी नेल्या. ब्रह्मदेवाला असं वाटलं की आता हा कृष्ण माझ्याकडे विनंती करायला येईल की महाराज माझ्या गायी गेल्या, हरवल्या. ऐक नाही, 8 दिवस झाले कृष्ण तिकडे जायलाच तयार नाही. 15 दिवस झाले. ब्रह्मदेव म्हणला हे गाईचं शेण भरता भरता कटाळा आला, म्हणले आपण जाऊ तरी पाहू. आणि पाहायला आला ब्रह्मदेव. ब्रह्मदेव जेव्हा पाहायला येतो तेव्हा त्या ब्रह्मदेवाने बघितलं की या ठिकाणी तेवढ्याच गायी, तेवढेच वासरन, तेवढेच नंदन, तेवढेच गोपाल त्या ठिकाणी कृष्ण दिसतात. ब्रह्मदेवाला असं वाटलं कदाचित
मी इकडं आलो तेवढ्यामध्ये कृष्ण घेऊन आला असेल, म्हणून पुन्हा ब्रह्मदेव तिथे जातात आपल्या स्वरूपामध्ये. तर तिथेही तेवढ्याच गाई, तेवढेच वासरं, तेवढ्याच गाई, तेवढेच लेकरं, तेवढेच गोपाळ. ब्रह्मदेव पुन्हा आला. पुन्हा आल्यानंतर तेवढेच गोपाळ, तशाच रंगाच्या गाई, सारखं सगळं दिसतं. ब्रह्मदेव म्हटला हा आपल्या शक्तीच्या पलीकडे आहे. परत जाऊ लागला. परत जाताना ब्रह्मदेव बघतो, त्याच्या ब्रह्मदेवाच्या समोर एक मनुष्य डोक्यावर टोपलं घेऊन चाललेला आहे आणि त्या टोपल्यामध्ये अंडे आहेत आणि त्या अंड्यामध्ये एक एक झाड लागलेलं आहे आणि एकेका झाडावर जे फळं लागलेली आहेत त्या प्रत्येक फळामध्ये त्याला ब्रह्मदेव दिसत आहेत सगळीकडे. सगळीकडे पाहिल्यानंतर ब्रह्मदेवाचा गर्व हरण केला. आणखी एक येणे नवला हो केला, नवला हो केला, वाटिता विधाता ठकिएला, भोग न देताची गोवळ घेऊनी या गेला, भोग न देताचे गोवळ गेला, तैसाची आपण येथे होऊनी राहिला हो. आयशा त्या गवळणी बोलती परस्परे, आयशा त्या गोपिका बोलती परस्परे, आयशा बोलती परस्परे, आयशा बोलती परस्परे. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी विविध लीला करतात. मध्यान्हाची वेळ झाली आणि वेळ झाल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं की आणा रे, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र आणा. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केलेल्या आहेत आणि एकत्र शिदोऱ्या केल्यानंतर सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. एकत्र यासाठी केला की जातीभेद निर्मूलनाचा पहिला उपक्रम भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी राबवलेला आहे. सगळ्या जातीच्या जमातीच्या सगळ्यांना एकत्र केलं आणि आमच्या संतांनी तेच केलं ना. या रे लहान थोर, या रे लहान थोर, लहान थोर, याती भलती नारी नर, 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 याती भलती नारी नर. यारे लहान थोर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर. यारे लहान थोर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, सगळ्यांना एकत्र केलं भगवंतांनी. का खैर्य चंदन काष्टे ही विवंचना तवची घटे, जवन धापती एकवटे अग्नी माझी. अग्नी ज्याप्रमाणे सगळ्या प्रकारच्या लाकडांना एकदाच जाळायला सुरुवात करते, तुम्ही तसं करत नाही. भजा म्हटलं की आधी खाऊन घेता, कोरडाई नंतर खाता, नंतर भात खाता, नाही असं नाही. अग्नी ज्याप्रमाणे सगळ्या चंदनाचं लाकूड असो की बाबळीचं लाकूड असो की निंबाचं लाकूड असो सगळ्यांना एकत्र जाळते, त्याप्रमाणे भगवान परमात्म्याकडे एकच एक जात आहे, ती म्हणजे माणूस नावाची जात. बस आपण सगळी माणसं आहोत. आपण सगळ्यांनी एकमेकावर इतकं प्रेम केलं पाहिजे. आपण सगळ्यांवर प्रेम करण्याची आज गरज आहे. आपण सगळ्यांना एकमेकापासून दूर चाललोत. आपण खूप संकोचित विचाराचे झालोत. आपण आपला विचार संकोचित आहे, आपली बुद्धी संकोचित आहे. आपण आपल्या उंचीनं प्रत्येक महात्म्याला मोजण्याचा प्रयत्न करतो, चुकीचं आहे. आणि म्हणून आमच्या देशामध्ये आम्हाला आज एकत्र येण्याची जास्त गरज आहे. एक है तो सेफ आहे, एकत्र येण्याची आज आम्हाला गरज आहे. आम्ही जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत आपला हिंदू धर्म वाढणार नाही. आणि म्हणून भगवान परमात्म्यांनी सगळ्यांना एकत्र केलं, सगळ्यांचा काला केला, सगळ्यांच्या शिदोरीचा काला केला, जेवण सुरुवात केली आणि भोजन सुरुवात केल्यानंतर त्या भोजनाचा, त्या काल्याचा प्रसाद घेण्यासाठी एक नाही काला का आला,
जन्माला का आलास बाबा रे? या जन्मात येऊन तुला तुझा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि म्हणून तू थोडीशी तुझी संकोचित असलेली वृत्ती बाजूला टाक, एकत्र या, एकत्र या. आणि हा काल्याचा प्रसाद घेण्यासाठी काय सांगावं? देवाधिकांनी तिथे रांग लावलेली आहे आजूबाजूला की बस हा काल्याचा प्रसाद आपल्याला मिळावा. संत म्हणतात तर अरे हा काल्याचा प्रसाद घेण्यासाठी आम्ही पुन्हा 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 जन्माला उपजून या, पुन्हा पुन्हा आम्ही काला खाण्यासाठी येऊ. कारण हा जो काला आहे हा काला फक्त मृत्यू लोकामध्ये, या वाळवंटामध्ये, या यमुनेच्या तीरावर हा काला आहे, इतरत्र कुठेही काला नाही. म्हणून देवादिकांनी तिथे रांग लावलेली आहे. भगवान परमात्मा म्हणले बघा हा काला जो आहे तो मनुष्य देहामध्ये जो आहे त्यालाच हा काला मिळणार आहे, देवांना मिळणार नाही. देवता सुद्धा भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं, देवता सुद्धा भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यावं म्हणून त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृती लोकी व्हावा जन्म, मृती लोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृती लोकी व्हावा जन्म, मृती लोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे देव सुद्धा अमृताची अपेक्षा करण्यासाठी हा या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म मिळावा. आमच्याकडे अमृत आहे पण अमृतापेक्षा श्रेष्ठ असलेला काला या मृत्यू लोकात आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी जन्म हवा. कारण भगवंताचं वर्णन मनुष्याला काय पण देवादिकांना देवतांना सुद्धा करता येत नाही. भगवंताचं दर्शन भगवंतांनी दिल्याशिवाय जीवांना काय, देवतांना सुद्धा भगवंताचं दर्शन होत नाही. गीतेमध्ये भगवंताचं प्रमाण आहे, सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अपश्य रूपश्य नित्यम दर्शन कांक्षिण. देवता सुद्धा भगवंताच्या रूपाचं दर्शन व्हावं म्हणून अपेक्षा करतात. भगवंत म्हणाले बघा रे काला नीट खा बरं का, बरे का बाया हो, आता तुम्हाला काला मिळणार आहे कीर्तन झाल्यावर. तो काला व्यवस्थित माणसासारखा खा. काला म्हणजे पवित्र आहे, हे पवित्र अमृतासारखं पवित्र ते अन्न आहे. त्याच्यातला एक कण सुद्धा वाया जाता कामा नाही. पांडव आपल्या सगळ्या सवंगड्यांना भगवंतांनी सांगितले गड्या हो हा काला आहे ना, हा काला तुम्ही चाटून पुसून खा. देवादिक म्हटले यांचं उष्ट पडन ते आपण खाऊ. म्हणले देवादिकां भगवंतांनी सांगितलं उष्ट पडलंच नाही पाहिजे. देवतांनी विचार केला हे उष्ट नाही पाडणार म्हणजे उष्टही खायला मिळणार नाही. गुरुजी आमच्या महानुभाव पंथाचे लोक जेव्हा जेवण करतात ना तेव्हा ताटंसुद्धा धुवून पितात, ताटंसुद्धा धुवून पितात. याचं कारण आहे हे अन्न पवित्र आहे आणि आमचा साधक भिक्षा मागून आणतो. ह्या ज्या शेतकऱ्याने जे कमवलेलं अन्न आहे हे त्याच्या घामातून कष्टातून निर्माण झालेलं अन्न आहे. स्वामी म्हणाले हे पवित्र अन्न आहे, ते वाया जाता कामा नाही. सगळ्यांनी ताटं धुवून पुसून पिले पाहिजे, वाया जाऊ देऊ नका. लहानपणी आम्हाला शाळेमध्ये आमचे गुरुजी महानुभाव पंथाचे शिकवायचे. ते लहानपणी वेगवेगळे श्लोक शिकवायचे. जसे पंक्तीमध्ये आपण श्लोक म्हणतो का नाही तसे श्लोक शिकवायचे. तसं आमच्या गुरुजींनी आम्हाला एक श्लोक शिकवला होता. ती मुंगी होती ना, ती मुंगी मुंगळ्याला म्हणाली, मुंगी म्हणाली मुंगळीला, मुंगी म्हणाली मुंगळ्याला चल जाऊ मानभावांच्या पंक्तीला. काय म्हटली? मुंगी म्हणाली मुंगळ्याला चल जाऊ मानभावांच्या पंक्तीला. मुंगी काय म्हणाली ते काय देतील मिले ताटं धुवून पिले. याच्यामध्ये उद्देश हा होता की ताट धुवून ही मंडळी पिते म्हणजे अन्नाला एवढं महत्त्व आहे. आणि भगवंताने ज्याने चोच बनवलेली ना त्याने चारा बनवलेला आहे. तुम्ही दुसऱ्याची काळजी करू नका कुठल्याच प्राण्याची, त्याला प्रत्येकाला भगवंत त्याची व्यवस्था केलेली असते. आणि म्हणून हे पवित्र अन्न आहे, हे पवित्र अन्न तुम्ही चाटून पुसून खा. भगवान परमात्म्याने सांगितलं की चाटून पुसून खा. देवतांनी विचार केला हात धुवायला तर येते ना यमुनेवर, यमुनेवर हात धुवायला येतील आणि हात धुता धुता जे खरकट सांडेल त्याचं आम्ही पाणी पिऊ, आहे की नाही.
काल्याचे निमिषे देव झाले जळी मासे. माशाच्या रूपाने त्या ठिकाणी कालाचा प्रसाद घ्यायला आले. पण भगवान परमात्मा म्हणाले सगळ्यांनी चाटून पुसून पोट खाये केले पाहिजे आणि नाहीच पुसल्या गेले ते आपापल्या टेरीला हातपुसा पण धुवायला जाऊ नका म्हणले तिकडे. असा हा काला भगवंतांनी केला. आणि काला केल्यानंतर भगवान परमात्म्यांनी नंतर डाव मांडला खेळण्याचा. एक चरित्र तुम्हाला भागवतात सांगायचं राहिलं होतं, मुद्दाम ठेवलं होतं काल्याला काहीतरी पाहिजे म्हणून. 2 चरित्र मी ठेवलेले आहेत आणि ते 2 चरित्र सांगून आपण कार्यक्रम संपवणार आहोत. आणि म्हणून भगवान परमात्म्यांनी काय केलं, काला संपला, सगळं जेवण भोजन सगळं झालं आणि मग नंतर भगवंतांनी विटू दांडूचा खेळ मांडायला सुरुवात केला, चेंडू फळीचा खेळ खेळायला सुरुवात केला. आणि हा खेळ खेळत असताना सगळ्या सवंगड्यांना सांगितलं, गड्या हो, ज्याच्याकडून चेंडू कुपाटीमध्ये जाईल त्याने तो चेंडू काढून द्यायचा. तुम्ही बी आता खेळत होते ना लहानपणी, तेव्हा चेंडू आपला गटारीत पडला तर ज्याने त्याने काढून द्यायचा, ज्याच्याकडून पडला त्याने. तसं ते ठरवलं होतं सगळ्यांनी की ज्याच्याकडून तो कुपाटीमध्ये कुठं अडकून पडला तर तो काढून द्यायचा. आणि असा हा खेळ रंगला. आणि रंगल्यानंतर हा खेळ रंगत असताना भगवंताकडे बॅटिंग होती. भगवंतानी बॅट हातामध्ये घेतली, फळी हातामध्ये घेतली, तिकून पेंद्यानं चेंडू मारला. आणि मारल्याबरोबर भगवंतानी जी षटकार मारला का नाही, चेंडू असा उडाला आणि जसा उडाला तसा तो कदंबाच्या फांदीवर जाऊन अडकला. पेंद्या सुदामा वैजा वाकडा म्हणला, काना तुझ्याकडून चेंडू अडकला, काढून दे. भगवान परमात्मा म्हणा ठीक आहे, बोलीच तशी केलेली आहे. भगवान परमात्मा त्या कदंबाच्या झाडावर चढतायत. आणि ज्या झाडावर चढले होते ना त्या झाडाची फांदी त्या यमुनेच्या डोहाकडे गेलेली होती. भगवंत तो चेंडू घ्यायला जातात, बोटाचे नखं लागतात ना लागतात, तो चेंडू तिथून निसटला आणि निसटल्याबरोबर पाण्यामध्ये पडला. पाण्यामध्ये पडल्याबरोबर भगवान परमात्मा पाण्यामध्ये ते उडी मारतात. कृष्ण यशोदा तुझा काला यमुना डोही बुडाला, 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 खेळ बुडाला यमुना डोही बुडाला, डोही बुडाला, डोही बुडाला यमुना डोही बुडाला, यमुना डोही बुडाला, यशोदा तुझा काला यमुना डोही बुडाला, यशोदा तुझा काला यमुना डोही बुडाला. चेंडू पाण्यामध्ये पडला आणि पडल्याबरोबर 5-10 मिनिटं वाट पाहिली. सगळे बुडबुडे 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 यायला लागले. सगळे सवंगडी घाबरले, सगळे सवंगडी घाबरले. सगळे आजूबाजूनं त्या डोहाच्या आजूबाजूनं फिरायला लागले, इकडून जातात तिकडून जातात, पण बुडबुडे फक्त येत आहेत. आणि असं झाल्यानंतर सगळे सवंगडी घाबरले आणि कुणीतरी धावत 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 पळत गोकुळामध्ये गेले आणि सांगितलं, मैया मैया आपला लाला पाण्यात पडला. पाण्यात पडल्याबरोबर यशोदा मैया धावत 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 आली आणि आजूबाजूला पाहते सगळे सवंगडी जमलेले होते. आणि त्यावेळी यशोदा मैया म्हणाली, पेंद्या सांगना हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, पेंद्या सांगना हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा. बोला आता, पेंद्या सांगना हरीचा चेंडू, पेंद्या सांगना हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा.
गेला पाण्यात गेला कसा. पेंद्या सांग ना पेंद्या, बारीक वाजवा. पेंद्या, अरे तुम्ही सगळे खेळत होते ना, हे खेळत असताना कस काय चेंडू पाण्यात गेला रे बाळा? यशोदा मैया एका बाजूला ढुंडत आहे, गवळणी आजूबाजूला आक्रोश करतायत. राधा एका बाजूला आली आणि सांगते की लाला कहा छुप गया तू. अरे तुम्ही सगळे इथे असताना आणि माझा लाला पाण्यात पडला, तुम्ही काय करत होता? जमुना तट पर खेल रहे थे, फक्त वाजवा, काही म्हणू नका. जमुना तट पर खेल रहे थे ग्वालों के सब लाल, ग्वालों के सब लाल. गेंद के पीछे दौड़ के कूदे पानी में नंदलाल, पानी में नंदलाल. चेंडू आमचा पाण्यामध्ये पडला आणि त्या चेंडूच्या बरोबर लाला पाण्यामध्ये पडला. नाग विशाला उस डो में, नाग विशाला उस डो में, कालिया उसी का नाम रे. डूबा डूबा जमुना में घनश्याम रे, डूबा डूबा जमुना में घनश्याम रे, डूबा डूबा जमुना में. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेले आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कालिया नावाचा नाग आहे. भगवान परमात्म्यांनी त्या कालियाला उठवलेलं आहे आणि त्याला मारणार तेवढ्यात त्या कालियाच्या पत्नी आल्याने प्रभो कालियाचा काही दोष नाही, आम्हाला तुझं रूप बघायचं होतं म्हणून आम्ही इथं आलो होतो. भगवान परमात्मा म्हणाले अरे तुम्ही इथं आलात पण आमच्या सगळ्या गवळ्यांच्या गायी हे पाणी पिलं तरी मरून जातात. अरे या पाण्यावरून पाखरं गेले तर पाखरं मरून जातात. एवढं पाणी तुम्ही विषारी केलं आहे, मी तुम्हाला मारल्याशिवाय सोडणार नाही. तेव्हा कालियांच्या पत्न्यांनी सांगितलं प्रभो आजपासून आम्ही या डोहातून निघून जातो. भगवान परमात्मा म्हणाले तसं नाही पाहिजे मला, तुम्ही पाण्यात कुठेही राहा पण पाण्यामध्ये जरी तुम्ही राहिलात तरी पाणी विषारी करू नका. बघा आजही पाण्यामध्ये साप असतात, पाणी कधीच विषारी बनत नाही. बनलं का? आणि म्हणून भगवान परमात्मा त्या कालियाच्या मस्तकावर उभे राहिले, हातात बासरी घेतली आणि बासरी हातामध्ये घेऊन भगवान परमात्मा त्या पाण्याच्या वर येऊ लागले. नाग के फन पर नाचत निकले जब प्यारे बनवारे, बोला बोला जब प्यारे बनवारे. नाग के फन पर नाचत निकले जब प्यारे बनवारे, जब प्यारे बनवारे. ग्वाल बाल ने देकर अपने, ग्वाल बाल ने देख कर अपनी सुरो करी धूमधाम रे. डूबा डूबा जमुना में घनश्याम रे, डूबा डूबा जमुना में घनश्याम. हो आणि म्हणून भगवान परमात्मा या पाण्यातून वर आले आणि यशोदा मैयांनी त्या कृष्णाला चुंबन द्यायला सुरुवात केली. असा हा कृष्ण परमात्मा. माय बाप हो, कृष्ण आणि राम आम्हाला समजण्याची गरज आहे. राम आणि कृष्ण जर तुम्हाला समजले तर तुम्ही खऱ्या अर्थानं हिंदू आहात. आणि म्हणून लक्षात ठेवा राम आणि कृष्ण. भगवान श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा रामाचा उल्लेख, श्रीरामांचा उल्लेख करत असताना तो पूर्ण सत्वाचा अवतार, राम शुद्ध सत्वाचा अवतार, त्रेती सीता बर्वी अशा सुंदर पद्धतीने स्वामींनी सीतेच्या संदर्भामध्ये आणि श्रीरामाच्या संदर्भामध्ये समजून भक्तांना सांगितलेलं आहे. आपण सर्व नामधारकांनी आणि वारकरी संप्रदायांनी आपण सगळे एकमेकाचे भाऊ आहोत, आपण एकामेकाचे बंधू आहोत. आपला धर्म जो आहे
तो मानवा पंथ कृष्णाला मानतो, वारकरी संप्रदाय कृष्णाला मानतो, वारकरी संप्रदाय गीतेला मानतो, वारकरी संप्रदाय महानुभाव संप्रदाय गीतेला मानतो. आपण एका देवाची लेकरं आहोत, एका परमेश्वराची लेकरं आहोत. आणि एका परमेश्वराची लेकरं असल्यामुळे स्वामी म्हणाले, तुम्ही अच्युत गोत्रीय किंगा, तुम्हा परस्परे परम प्रीती व्हावी. अरे तुम्ही एका देवाची लेकरं आहात, एका परमेश्वराची लेकरं आहात. तुमच्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि हे प्रेम जर निर्माण झालं तर खऱ्या अर्थाने आपण भक्त आहोत, खऱ्या अर्थाने आपण वासनिक आहोत, खऱ्या अर्थाने आपण नामधारक आहोत. आणि आपला धर्म प्रत्येकाने आपापला धर्म पाळला पाहिजे. स्वधर्म निधनम श्रेय परधर्मो भयावह. आमच्या धर्मातून, हिंदू धर्मातून अनेक मुलं बाहेर जात आहेत. हे धर्मांतर थांबलं पाहिजे, थांबलं पाहिजे. आणि हे जर थांबलं नाही ना तर एक दिवस आपला विनाश होणार आहे. आणि म्हणून सर्व संतांचा आज भारतामध्ये एकच नारा आहे की आपण सगळे एक आहोत आणि एक झालो पाहिजे. आणि एक जर झालो तर आपल्या देशामध्ये सुख, शांती आणि आनंद नांदेल. नाहीतर आज भयानक अवस्था झालेली आहे. आज हिंदू धर्मासंदर्भामध्ये अत्यंत कलुषित विचार सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आपल्या धर्मातले विचार संपवण्यासाठी अनेक पद्धतीने विचार केले जातात. शाळेमध्ये मुलांना प्रार्थना म्हणता येत नाही, शाळेमधल्या मुलांना संत माहीत नाहीत, शाळेमधल्या मुलांना रामकृष्ण माहीत नाहीत. काय करायचं आहे आपल्याला ते शिक्षण? ज्या शिक्षणाने आम्ही मानवतेपासून दूर जात असू, ज्या संस्कृतीपासून आणि ज्या विचारापासून आमचा धर्म दूर जात असेल, आमची लेकरं आमच्यापासून दूर जात असतील तर त्या धर्माचा आम्हाला काय उपयोग आहे? आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी हट्ट केला पाहिजे की प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक विद्यालयामध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये, इंग्लिश मीडियम असो की मराठी मीडियम असो, त्या ठिकाणी मराठी भाषा लिहिल्या गेली पाहिजे, वाचल्या गेली पाहिजे आणि शिकवल्या गेली पाहिजे. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन 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 यदि हम करणे काम यदि हम करणे काम यदि हम करणे काम यदि हम करणे काम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जे आम्हा करणे काम. आमच्या संत मंडळींचं, आमच्या महात्म्यांचं हे आव्हान आहे, हे प्रमाण आहे, हे आमचं वचन आहे की आम्हाला धर्माचं रक्षण करण्यासाठी सगळे कार्यक्रम करायचे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण हा विचार करणं गरजेचं आहे की आपण धर्म सांभाळता आला पाहिजे. अरे जनावरंसुद्धा आपला धर्म सांभाळतात, आपल्याला काय झालं हो? पशु पक्षी आपला धर्म सांभाळतात. आणि म्हणून नेहमी आपण हा विचार केला पाहिजे. आणि संत कुणाला सांगतात? माणसांना सांगतात. आणि माणसांना सांगण्याची गरज आहे, हे की नाही? मी नेहमी कीर्तनात सांगत असतो की एक चिमणी होती आणि एक चिमणी एका माकडाला सांगत होती. काय सांगत होती? पावसाळ्याचे दिवस होते, चिमणीने घर बनवलेलं होतं आणि माकडाने घर बनवलेलं नव्हतं. कोणाला सांगते चिमणी? काय सांगते? कोणाला सांगते? माकडाला. काय सांगते? की एवढं मोठं तुला देव, नर जैसी काया, अरे नर जैसे हाथ दिए, नर जैसे पाँव, नर जैसे आँख दिया, अरे एक झोपडा नाही बनाया. कोण सांगतं? चिमणी. कोणाला सांगते? आताही बऱ्याच चिमण्या माकडाला सांगत राहतात की दारू पिऊ नये, वाईट असतं.
सत्यानाश होतो संसाराचा. थोडासा तर विचार करा. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करत आहोत हा विचार करण्याची गरज आहे. सज्जन हो, भगवान कृष्ण समजण्याची गरज आहे. आपल्याला जो कृष्ण कळालेला आहे ना सगळ्यांना, तो फक्त गवळणीतला कृष्ण कळाला. जो गवळणींच्या साड्या ओढतो, गवळणींच्या मडके फोडतो, गवळणींना अडवतो, असा कृष्ण कळालेला आहे. तमाशातला कृष्ण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला कृष्ण तो कळण्याची गरज आहे. कोणता? ज्याने 12 कोस अग्नी गिळला, तो कृष्ण तुम्हाला कळण्याची गरज आहे. ज्याने द्रौपदीची लज्जा राखली, तो कृष्ण तुम्हाला कळण्याची गरज आहे. त्याने गोवर्धन पर्वत उचलला, संघटित केलं सगळ्यांना. अरे त्यावेळी भगवान गोपाल कृष्णाचं वय 8 वर्षाचं होतं. किती वर्षाचं सांगा? तुमच्या घरात तुम्ही 8 वर्षाच्या पोराचं ऐकता का? ऐकत नाही. पण 8व्या वर्षी भगवान परमात्म्यांनी सगळ्यांना संघटित केलं. संघम शरणम गच्छामी. अरे संघटित व्हा ना, संघटित व्हा. संघटित आपण झालेलोच नाही. आम्ही 12 वर्षाचं वैर धरून बसतो. बांधाला भाऊ असतो आमचा, पण एकमेकाकडं भाऊ भावाकडं बघायला पाहायला तयार नाही. कुठं चाललो तरी आम्ही? कुठं चाललाय आमचा धर्म? कुठं चालली आमची मानवता? कुठं चालला आमचा सहिष्णुता धर्म? अरे गीतेमध्ये तुम्ही सांगता, सभेमध्ये तुम्ही सांगता की माझे सर्व बंधू आहेत, माझे भाऊ आहेत. शाळेमध्ये तुम्ही प्रार्थना करतात, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सर्व देशावर माझे प्रेम. अरे तुझ्या घरात प्रेम नाही रे. घरातल्या आईवर प्रेम नाही तुमचं, तुमच्या बापावर प्रेम नाही रे. वेडा आहे तो, साधा आहे, भोळा आहे. अरे पण तुम्हाला त्याने लहानचं मोठं केलं, जीवाचं रान केलं, हाडाची रांगोळी केली, रक्ताचं पाणी केलं ना. त्या बापाला तुम्ही सविस्तर विसरून चाललात. सज्जन हो, धर्म तेव्हाच मोठा. तुम्ही किती देवधर्म केला याला महत्त्व नाही, तुम्ही घरात कसे वागता याला जास्त महत्त्व आहे. तुमचं वागणं सुधारलं पाहिजे, तुमचं आचरण सुधारलं पाहिजे. आणि म्हणून कृष्ण शिकणं गरजेचं आहे. कृष्ण ऐकणं खूप झालं, ऐकणं खूप झालं. आम्ही भागवत ऐकतो, आम्ही रामायण ऐकतो, आम्ही शिवपुराण ऐकतो, आम्ही देवी भागवत ऐकतो, अनेक ऐकतो. आम्ही ऐकतो खूप, पण ऐकत नाही. ऐकत नाही आपण. ऐकणं खूप झालं. अरे चॅनलवर सुद्धा सगळीकडे येत आहेत ना कार्यक्रम भागवताचे. चॅनलवर कीर्तनं चालू, तोटा नाही महाराज लोकांचा. म्हणून मला हे सांगायचं की आपण जेवढा खर्च करतोय ना, हा खर्च करण्यामागचा आमचा उद्देश आहे की आमच्या घरात आलेली नवीन तरुण, घरामध्ये नांदायला आलेली सुनबाई असेल, माझी मुलगी दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणारी असेल, माझा मुलगा उद्याचा नागरिक बनणार आहे, तो आदर्श बनला पाहिजे. हाच आमचा या भागवत सप्त्याचा उद्देश आहे. हाच आमचा उद्देश आहे. आणि म्हणून आपल्यात प्रेम असावं. आणि हे प्रेम जर आपलं असेल, ते भगवान परमात्म्यावर गोपिकांनी कसं प्रेम केलं, यशोदा मैयानी कसं प्रेम केलं, तेवढं एक चरित्र सांगतो आणि कार्यक्रम संपणार आहे. त्यासाठी आपण एकदा सगळ्यांनी हात वर करून भगवंताच्या नामाचा गजर करायचा आहे. हात वर करा सगळे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला हात वर करून टाळे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, वसुदेव नंदन गोपाला, वसुदेव नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाल भगवान की जय, दात्रे महाराज की जय, साधू संत की जय. आणि म्हणून भगवान परमात्मा जेव्हा यमुनेच्या डोहातून वर आले, तेव्हा गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. आणि शेवटच्या चरणाकडे जाऊया. तुका म्हणे चंदे मन मोहे. चरित्र सांगायचंय मला. गाऊन घ्या. चाल म्हणा म्हणा म्हणा, म्हणल्याशिवाय आता बनत नाही मी. तुका म्हणे चंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे,
मोहिले गोविंद मन मोहिले गोविंद गगनंदा घरी बाळकृष्णनंदा घरे बाळकृष्णनंदा घरे बाळकृष्णनंदा घरे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्णनंदा घरे बाळकृष्णनंदा घरे बाळकृष्णनंदा घरे बाळकृष्णनंदा घरे आनंदला नर नारी आनंदला नर नारी रे आनंदला नर नारी आनंदला वाह क्या बात है वाह जय हो आनंदला नर नारी
सर्व गायकांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. वा, छान. भगवान परमात्मा द्वारकेचा राजा झाला. फक्त एक 5 मिनिटं वेळ द्या तुमची, बस एक जीव लावून ऐका फक्त. भगवान परमात्मा द्वारकेचा राजा झाला. बलरामाला राजा बनवलं, परंतु द्वारकाधीशी यांनाच म्हणायचे. चक्रपाणी बाबांसाठी सांगतोय. भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे बनले. गोकुळ सोडून आलेले होते, वृंदावन सोडून आलेले होते, गोप गोवळणींना सोडून आलेले होते. कृष्ण परमात्मा राजा बनलेला होता. देवकी तिथे आहे, वसुदेव तिथे आहे, रुक्मिणी तिथे आहे, अष्टपट्ट रानिया तिथे आहेत. दररोज जेवणाची वेळ व्हायची आणि भोजनाची वेळ झाल्यानंतर द्वारपाल जायचे. महाराज, राजाधिराज कृष्ण महाराज, भोजनाचा वेळ झालेला आहे, चला पधारी आहे. भगवान परमात्मा उठायचे. ऐकताय ना तुम्ही? माया हो, लक्ष आहे ना? जीव लावून ऐका. भगवान परमात्मा सुवर्णाचं ताट आहे, चंदनाच्या पाटावर भगवान परमात्मा बसलेले आहेत. भोजनाचं ताट झाकून आणलेलं आहे. भगवान परमात्मा भोजनाला बसतात. ते ताटावरचा जे वस्त्र आहे ते वस्त्र बाजूला केलं. 56 भोग त्यामध्ये दिसत आहेत. एका बाजूला दही आहे, एका बाजूला माखन आहे, एका बाजूला दूध ठेवलेलं आहे. भगवान परमात्म्यांनी ते बघितलं आणि बघितल्याबरोबर पुन्हा ताट झाकलं आणि आपल्या महालात गेले. उशीवर डोकं ठेवून भगवान परमात्मा डोळ्यातले अश्व गाळू लागले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. भोजनाची वेळ व्हायची, भोजनाच्या ठिकाणी येऊन बसायचे. ताटामध्ये ते माखन बघितलं, ताटामध्ये दही बघितलं, लोणी बघितलं की ताटावरून उठून जायचे आणि महालामध्ये जाऊन उशीवर डोकं ठेवून भगवान परमात्मा रुदन करत आहेत. 4थ्या दिवशी उद्धवजी आले आणि उद्धवजींनी देवकी मातेला विचारलं, महाराजांचं भोजन झालं? देवकीनं डोळ्यामध्ये पाणी आणून सांगितलं, बालपणापासून तो माझ्याजवळ नव्हता ना, त्याच्यामुळे त्याला काय आवडतं ते मला माहीत नाही. एवढे मोठे अन्न करतो आम्ही, ताट भोजन करून आणून तो, आणि तो नुसतं ताटाला बघतो आणि उठून जातो. रुक्मिणी तेवढ्यामध्ये आली. अहो, काय आवडत नाही ते आम्हाला सांगायला पाहिजे ना, आम्ही ताटात तेच ठेवलं असतं. सत्यभामेचं 30 तक्रार. देवकी मातेनं सांगितलं, उद्धवजी तुम्ही त्याच्या खूप जवळचे आहात, तुम्ही त्याला सांगू शकता, तुम्ही त्याला जाऊन विचारा बरं. आणि म्हणून उद्धवजी मंद मंद पावले टाकत भगवान परमात्म्याच्या महालामध्ये जातात. कृष्ण परमात्मा पलंगावर असे उशी जवळ हृदयाशी घेऊन पडलेले आहेत, पालथे झोपलेले आहेत. उद्धवजी जातात
पाठीवर हात ठेवल्याबरोबर भगवान परमात्मा उठून, उद्धवजी तुम्ही कधी आलात? डोळ्यातले आसव लपवण्याचा कृष्ण प्रयत्न करतो. उद्धवजींनी सांगितलं, ते डोळ्यातले आसू काय सांगतायत? अहो तुम्हाला काय आवडतं काय आवडत नाही सांगायला पाहिजे ना आईला. नाही, आईला सांगायची लाज वाटते. बायकोला सांगा, पत्नीला सांगा तुमच्या. तुम्ही 4 दिवस झाले जेवण केलं नाही, कारण काय? अरे असं म्हटल्याबरोबर उद्धवाचा हात भगवंताने हातामध्ये घेतला आणि सांगितलं, उद्धवा, अरे काय सांगू रे उद्धवा, अरे मी भोजनाला जेव्हा जातो ना तेव्हा ते दही दूध माखन बघितलं ना की मला माझ्या मैया यशोदाची आठवण येते, मला माझ्या गवळणींची आठवण येते, गोकुळातल्या सवंगड्यांची आठवण येते. उद्धवजी तुम्ही एकदा जा ना, जा एकदा माझ्या आईला भेटून या, नंद बाबाला भेटून या, गवळणींना भेटून या. उद्धवजी सांगतात, अरे मी ब्राह्मण माणूस, माझी संस्कृत भाषा, माझी भाषा त्यांना नाही कळणार, जाऊन तर या, बघून या फक्त. आणि म्हणून उद्धवजी जातात. रथ शृंगारला, रथावर बसले आणि रथ जाऊन पोचला गोकुळाच्या जवळ पोहोचला. काही गवळणी पाणी भरण्यासाठी तिथे आलेल्या होत्या. उद्धवांना माहीत नाही कृष्णाचं घर कोणतं आहे, उद्धवाला माहीत नाही यशोदेचं घर कोणतं आहे, नंदबाबाचं घर कोणतं आहे. उद्धवजी उतरले त्या गोकुळाच्या जवळ उतरले. काही गवळणी पाणी भरण्यासाठी विहिरीवर आल्या होत्या. उद्धवजी उतरले आणि त्या गवळणींच्या पायाची माती आपल्या मस्तकाला लावली. गोपी चंदन, ज्यांच्या प्रेमासाठी कृष्ण आक्रोश करतो, रडतो, त्या गोपींच्या पायाची माती किती धन्य असेल म्हणून मस्तकाला लावली. आणि उद्धवजी त्या गवळणींच्या जवळ गेले, पाणी भरणाऱ्यांच्या गवळणींच्या जवळ गेले. माताजी, यहाँ पर लाला का घर कहाँ है? यहाँ पर नंद बाबा यशोदा का घर कहाँ है? मुझे मालूम नहीं, कृपया बताइए. गवळणी पाहतात आणि आपलं पाणी भरण्याचं काम चालू आहे. उद्धवजींना मोठा प्रश्न पडला, यांना माझी भाषा कळत नाही का? शेवटी एक गवळण धीट होती, तिनं तो पवऱ्या तसाच त्या आडामध्ये फेकला आणि सांगितलं, कंबर खोसलीन सांगितलं, तुम्ही द्वारकेतून आला का? हाँ जी, मैं द्वारका से पधारा हूँ. द्वारकेतून आलात ना? अरे द्वारकेतून आलेली माणसंच नंदबाबाचं आणि यशोदेचं घर विचारतात. आम्हाला माहीत नाही, नाही माहीत आम्हाला नंदबाबाचं घर, कारण आम्हाला जे घर माहीत आहे ते माखनचोर कन्हैयाचं घर माहिती आहे. आम्हाला जे घर माहिती आहे ते कन्हैयाचं घर माहिती आहे. आम्हाला त्या लालाचं घर माहिती आहे, नंदबाबा आणि यशोदेचं घर माहीत नाही. नाही सांगणार आम्ही. उद्धवजीने हात जोडले, सांगितलं, सांगा ना, हे पाणी येत आहे ना, हे पाणी वाहत येत आहे ना, बस या पाण्याच्या धारेनं जा. जिथं हे पाणी पोहोचेल, जिथं ते पाण्याची धार असेल, तिथे नंदबाबाचं घर आहे. हे पाणी म्हणजे घरातलं पाणी नाही बरं, वापर करून फेकून दिलेलं पाणी नाही, हे यशोदा मैयाच्या डोळ्यातलं पाणी आहे. उद्धवजी जातात, हळूहळू गेलेले आहेत. कोणीतरी अगोदरच जाऊन सांगितलं की कोणीतरी महात्मा पंडित आलाय तुम्हाला भेटण्यासाठी. नंदबाबा हातामध्ये काठी आहे आणि काठी घेऊन उठण्याचा प्रयत्न करतात. तोपर्यंत उद्धवजी जाऊन पोहोचले आणि पोहोचल्याबरोबर उद्धवजींनी विचारलं, महाराज कसे आहात तुम्ही? ठीक तो है ना? ठीक चल रहा है ना? असं विचारल्याबरोबर नंदबाबांनी आपल्या छातीला हात लावला. उद्धवाचा हात आपल्या छातीवर घेतला आणि सांगितलं, अरे माणसाची जात पुरुषाची जात थोडी कठोर असते म्हणतात. कृष्ण गेल्याचं दुःख मी सहन करू शकलो, पण त्याची जी आई आहे ना यशोदा, कृष्ण गेला ना तेव्हापासून ती जागेवरून उठलेली नाही, ती अशीच हात करून बसलेली आहे. तिला विचार ती कशी आहे. उद्धवजी जातात, यशोदा मैया जवळ गेले. मैया कैसे हो तुम, ठीक तो है ना? असं म्हटल्याबरोबर यशोदा मैया उठली
जागेवरून उठले आणि उद्धवाचा हात धरला आणि फार 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 ओढत 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 मागच्या दारी नेलं आणि मागच्या दारी एक कपिला नावाची गाय बांधलेली होती. यशोदा मैया म्हणाली, लाला होता ना, लाला हिला चारायला घेऊन जायचा. कृष्ण गेला ना तेव्हापासून या गायीनं चारा खाल्ला नाही. तिच्या अंगावर हात फिरवला तर कृष्ण 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 असा आवाज येतोय. काय सांगायचं कृष्ण. उद्धवजी आम्ही आता नाही काही बोलू शकणार. उद्धवजींना राहवत नाही तोपर्यंत गोकुळामधल्या सगळ्या गवळणींना माहीत झालं की द्वारकेतून कृष्णाचा निरोप घेऊन कोणीतरी ब्राह्मण पंडित आला आहे. उद्धवजी आलेले आहेत. सगळ्या गवळणी जमा झाल्या आणि जमा झाल्या. सगळ्यांचं ते प्रेम बघितल्यानंतर उद्धवजी तिथे राहू शकत नाही. गुदमरले ते की इतकं प्रेम त्याच्यावर करतात. आपण तर भगवंतावर काहीच प्रेम करत नाही. निघाले उद्धवजी आणि उद्धवजी निघाल्याबरोबर यशोदा मैयाला विचारतात, मैया कान्हाला काही सांगायचंय का? असं म्हटल्याबरोबर यशोदा मैया घरात गेली. थांब थोडंसं थांब. घरात गेली. आता तो द्वारकेचा राजा झालेला आहे आणि यशोदा मैया थांब थोडंसं घरात गेली आणि तिने एक छोटंसं दह्याचं लोटकं आणलं, छोटंसं गाडगं आणलं. सांगितलं उद्धवाच्या हातात याच दह्यासाठी खूप भांडणं आणायचं घरी. खूप गवळणी त्याच्याशी भांडायला यायच्या, खूप तक्रारी यायच्या. म्हणून एके दिवशी मी त्याला बांधलं होतं, उखळाला बांधलं होतं. त्याचा राग आला असेल त्याला म्हणून तो निघून गेला. एके दिवशी त्याने माती खाल्ली होती म्हणून मी त्याचा कान धरला होता. त्याचा राग आला असेल म्हणून तो निघून गेला आमच्यापासून. कृष्णाला एक सांगा, आम्ही ऐकलं तो खूप मोठा राजा झालेला आहे. कृष्णाला एकच निरोप द्या, तुझ्याकडे दास दास्या खूप असतील. या यशोदेला दाशी म्हणून तुझं अंगण झाडायला बोलवून घे. आम्ही नाही जगू शकत कृष्णाशिवाय, आम्ही नाही जगू शकत कृष्णाशिवाय. कृष्ण गेला तर गोकुळातल्या वेली सुद्धा सुकून गेल्या, गवळणी बेशुद्ध पडल्या. मंडळी, आपण भगवंतावर प्रेमच करत नाही, आपण फक्त अभिनय करत असतो. आणि म्हणून तुकोबा शेवटच्या चरणामध्ये म्हणाले की त्या कृष्णाने असे मन वेधले होते. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. त्या गोविंदाने मन मोहिलं होतं. अशा या भगवान कृष्णाच्या ह्या अमृतमय कथांचं, भागवत कथांचं समारोपीय काल्याचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होतं आहे. आपण सगळ्यांनी भगवंताच्या नामाचा गजर करूया आणि दहीहंडी फोडूया. दहीहंडीसाठी ते साहित्य सगळं सोबत आणावर, विना लावा आणि या ठिकाणी भजन करूया. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला. हात वर करा, हात वर करा. देवकी नंदन गोपाला, गोपाला. हात वर करा पुरुष मंडळी, हात वर करा सगळे. नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला टाळी. गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला. हो, दहीहंडीचा अभंग कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. केला विले धुरी होतो तिघाचे देवरी, होतो तिघाचे देवरी. अजय बाबा कुठे असतील त्यांनी जवळ या. अजय दादा अंकुळनेरकर. तुम्ही वाले दोहीकडे मुख पसरुनीकडे वाहते त्या धारा जारे गोही परा, जारे दोहे जागो परा, जारे दोहे जागो परा. वाले दोहीकडे मुख पसरुनीकडे, मुख पसरुनीकडे, मुख पसरुनीकडे. मने हाते ठोकाने कवने का नंदलाल बाबा या. उत्तम लोका नंदलाल बाबा या. या, या.
वायो इकडे मुख पसरून इकडे मुख पसरून इकडे विना लावला कडे आम्ही वाटू एकाग्रिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकाग्रिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम म्हणे गो मंडळी आम्ही गाडी आम्ही विरागाडी गाडी आम्ही बरी विरागारी काला वाटू एकाग्रिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम